नमस्कार नमस्कार श्रोते हो बालदोस्तांनो, आजच्या बालजगत कार्यक्रमात मी रेडिओ सखी चेतना जोशी आपलं स्वागत करते. बालजगत कार्यक्रमातून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो बडबड गीतं, नाट्यछटा, समूह गीतं आणि बरंच काही. अशाच काही कार्यक्रमांची मेजवानी आज आपल्यासाठी घेऊन आले आहेत कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्या मंदिर रत्नागिरीचे काही बालदोस्त. भारत शिक्षण मंडळ संचलित कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्या मंदिर रत्नागिरीचा बालचमू सादर करत आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा कार्यक्रम बालजगत. मार्गदर्शक मुख्याध्यापिका सौ प्राजक्ता कदम. सहभागी विद्यार्थी सारजा सुतार, रुद्राणी मुळे, अनुष्का नानिवडेकर, सार्थक ढवळ, मैत्रेयी नागवेकर, गंधर्व पाध्ये, ओवी धुळप, स्वानंदी चिपरीकर, दुर्वा आगाशे, रिया काजरेकर, इशिता वैद्य, सोहम वैद्य, युक्ता सुर्वे, ध्रुवा चौघुले. विशेष सहाय्य सौ गीता सावंत, सौ आदिती वालकर आणि अध्यापक वृंद. सूत्रसंचलन सौ मंजिरी गुणे. हार्मोनियम श्री महेश दामले. तबला श्री प्रथमेश घाटे. कार्यक्रमाची सुरुवात आपण विठ्ठलाच्या अभंगाने करूया. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला हा पंढरीचा विठुराया कानडा म्हणजे कर्नाटक प्रदेशाशी संबंधित आहे आणि कानडा म्हणजे समजण्यास अवघड, गूढ असा द्विअर्थी असणारा महाकवी ग दी माडगुळकर लिखित अभंग कानडा राजा पंढरीचा सादर करत आहे दुर्वा आगाशे. कानडा राजा पंढरीचा
या सुंदर अभंगानंतर सामाजिक विषयाशी संबंधित नाट्यछटा ऐकूया. स्त्री भ्रूण हत्या ही एक गंभीर अशी सामाजिक समस्या आहे. त्याही पुढे जाऊन तो एक सामाजिक प्रश्न आहे. अजून जन्मालाही न आलेली ती छोटीशी परी कळवळून आईला सांगतेय, मला मारू नको ग, नुसत्या लेख वाचवा, मुलगी शिकली, प्रगती झाली अशा घोषणा देऊन कायदे करून चालणार नाही, तर समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. युक्ता सुर्वे सादर करते नाट्यछटा स्त्री भ्रूण हत्या. आई, आई मला जगायचंय. मला हे सुंदर जग पाहायचंय. मला मारू नको ग, मला मारू नको. आई, 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 अगं मी बोलतेय, तुझी परी. परीच म्हणतेस ना ग तू मला. पण तुला आई तरी कसं संबोधू ग? कुणी कुणाला उगाचच भेटत नाही. त्यात ती जन्मोजन्मीची ऋणानुबंध असतात. आपलीही अशी बंध आहेत का की ज्याने आपण भेटलोही आणि दुरावलोही? कालच तुझं आणि बाबांचं बोलणं चोरून पोटातच ऐकलं ग. विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाही आहे का माझा जन्म व्हावा म्हणून? सांग नाही, सांग ना. बाबा, हो बाबा, तुम्हाला आवडते ना लेक माझी लाडकी पाहायला? बाबांची पोरं लाडकीच असतात ना हो. बाबा, तुम्ही त्या दिवशी आईला दवाखान्यात का घेऊन गेला होता तो? केवढ्या मोठमोठ्या मशीन्स होते तिथे आणि त्यात मी किती छान दिसत होते ना हो बाबा. सांगा ना हो बाबा, बोला ना. आजी, तू का ग आईला दिलंस ते औषध? किती कडू होतं. असं देत जाऊ नकोस ग, मला त्रास होत होता. मला गुदमरून येत होतं ग आजी खूप. आजी, तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना. मग माझं स्वागत तू नाही करणार, मग अजून कोण करणार? आई, तू का ग खाल्लंस ते औषध? किती कडू होतं. मला त्रास होत होता. मला गुदमरून येत होतं ग आई खूप. आई, एकदा जन्माला घालून तर बघ, तुझेच रूप तू पाहशील माझ्यात ना एकदा. मी कुणाची मुलगी, बहीण, पत्नी, तर कुणाची आई. मग मला गर्भात मारण्याची का ग तुला घाई? सांग नाही, का ग तुला घाई? आई, मला समजते आहे तुझी कोंडी, तुझी घुसमट. पण मी मुळीच त्रास दिला नाही ना ग. खर्चाचं म्हणशील तर मी अजिबात त्रास देणार नाही. मला नवीन कपडे नको ग. मी ताईचे जुने कपडे घालीन. शाळेत जाईन, ताईचे जुने दप्तर वापरीन, ताईची जुनी खेळणी खेळीन. मी शिकून खूप मोठी होईन. बाबांना जरासुद्धा त्रास होऊ देणार नाही. आई, आता तूच सांग, उद्या तुम्हाला काढून टाकायला दवाखान्यात जाणार आहेस याचं दुःख म्हणू, की तूच काही क्षण माझ्यासमोर आहेस याचा आनंद म्हणू? सांग नाही, सांग ना. नुसतं स्त्रीबुडात थांबून काय होणार? मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घेणार तरी कोण? अशा वेळी मला गजर व्हावं वाटतं. या झोपलेल्या मनातला हा लढा माझ्या अस्तित्वाशी विचारायचे आहे. माझ्यातल्या अस्तित्वाला आणि रेणुकाला सुद्धा, की आजपर्यंत आपण नटलो यात आपण खरंच समाधानी आहोत का? नाही ना. अगं, आपली आत्मशक्ती हाच आपला अलंकार. तर आता रडायचं नाही, तर आता लढायचं. या जगातल्या दुर्योधनाच्या अवलादीची कमी नाही. या जगातल्या दुर्योधनाच्या अवलादीची कमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही. वाचवायला येईल कृष्ण कुणी याची सुद्धा हमी नाही. बांगड्या घातल्या माणुसकीने, अरे बांगड्या घातल्या माणुसकीने, मदतीसाठी तू ओरडू नकोस. ऐक मुली तुला सांगते, ऐक मुली तुला सांगते, पिंजऱ्यातच आता फडफड नकोस. पेटून उठ तू रडू नकोस, पेटून उठ तू रडू नकोस. यानंतर मैत्रेयी नागवेकर सादर करते एक बडबड गीत. छोट्याचाच असतो इथे
अडवून ठेवता तुम्ही साऱ्या ट्रेनच्या वाटा. टिक 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 वाजत राहतो सेकंदाचा काटा. टिक 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 वाजत राहतो सेकंदाचा पाटा. फरक नाही पडती इथे करतो कोण काय. फरक नाही पडती इथे करतो कोण काय. वेळेसोबत चालेल त्याला भेटेल खूप काय. वेळेसोबत चालेल त्याला भेटेल खूप काय. तेच होतात मोठे होऊन बिर्ला आणि टाटा. टिक 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 वाजत राहतो सेकंदाचा काटा. टिक 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 वाजत राहतो सेकंदाचा काटा. तास आणि मिनिटाच्या वेगळ्याच वाटा. तास आणि मिनिटाच्या वेगळ्याच वाटा. टिक 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 वाजत राहतो सेकंदाचा काटा. सेकंदाचा काटा. बालदोस्तानो, तुम्ही ओळखलं असेलच, मैत्रेयीचे टिकटिक करणारे काटे हे घड्याळाचे आहेत. मित्रांनो, आज आपलं आयुष्य हे घड्याळाच्या काट्यावर चालतं. वेळ ही जीवनातली सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही. न गेलेली वेळ परत मिळत नाही. आपलं ध्येय गाठायचं असेल तर थांबला तो संपला, गतीशिवाय प्रगती नाही, हे लक्षात ठेवूया. सिमेंटचं जंगल करण्याच्या नादात बेसुमार वृक्षतोड करून माणूस पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे. याविषयी सजग असलेला आपला बालदोस्त सार्थक ढवळ त्याच्या नाट्यछटेतून एक छान संदेश देतोय की झाडे लावूया, पण नुसती लावूया नको, तर त्याचं संगोपन करूया, त्यांना जपूया आणि वाढवूया. आज माझ्या आईने एका वाढदिवसाची गोष्ट सांगितली. अभिनेता सयाजी शिंदे यांनी त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त तिच्या वजना एवढ्या बिया रुजवण्याचा संकल्प केला आणि बीड जिल्ह्यातील पालवण येथे लाखभर झाडं लावली. मला वाटतं आपण आपल्या वाढदिवसानिमित्त एक तरी झाड लावूया, कारण झाड पावसापासून वाचवते, उन्हात सावली देते, भुकेल्यांना फळे देते, देवासाठी फुले देते, पशुपक्ष्यांना निवारा देते. अहो एवढंच काय, गेल्याच महिन्यात एका हॉस्पिटलमध्ये पाहिलं, लाखो रुपये खर्च करून आपण ऑक्सिजन विकत घेतो, पण झाडं आपल्याला मोफत ऑक्सिजन देतात. अहो एका कीर्तनात कीर्तनकार सांगत होते, ऐ झाडं लावा, यावर भाषण नका करू, ते बस झालं आता. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण, लावलेली गेली कुठं? दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, येड्यांचा बाजार. पाऊस पडला का सुटलं? 13 कोटी, 14 कोटी, 32 कोटी. संडासवर मुतारीवर झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा. अरे लावलेली कुठं गेली? लगेच पेपरचं पहिलं पान 3.5 लाखाला पडतंय. केवढ्याला पडतंय ते? 3.5 लाखाला. पर्यावरण 3.5 लाखात 10 गावची झाड जगली असती. एवढी जाहिरात बजे करायची काय गरज आहे? 3.5 लाखाची जाहिरात देऊन एकही झाड लावायचं नाही, त्यापेक्षा 3.5 लाखात 10 गावची झाड जगली नसती. अजून थोड्या दिवसांनी गावातले पुढारी उठलं, फावडा आण टिकाव आण, फावडा आण टिकाव आण, उकार 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 उकार. अरे तू कर ना, तू तर नुसता प्रचारच करतोय. मग उकर, आणि उकरला काय एखादा पुढारी येणार, मग कॅमेरावाले मीडियावाले आहेतच, सरका 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 सरका, स्माईल स्माईल. आणि खरं सांगतो महाराज, आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान का कॅमेरावाल्यांना आपल्याला हसायला सांगावं. ते आपल्याला म्हणतंय स्माईल, मग आपण हे. वडिलांच्या घरी राहणाऱ्या मुलीनं नवऱ्याच्या घरी जाण्यापूर्वी वडिलांच्या दारात एक झाड लावा, त्याला माहेरची आठवण नाव द्या. सूनबाईनं नवीन घरात आलो म्हणून एक झाड लावा. प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांच्या नावानं 2 झाड लावा. प्रत्येक सत्ताधारी पुढाऱ्यानं गावानं आपल्याला 5 वर्ष सत्ता दिली म्हणून 2-2 झाडं लावा आणि ती जगवा. उगाच झाडांचं राजकारण करू नका. अहो परवाच एका व्याख्यानात ऐकलं, ओझोन वायूचा थर कमी होऊन पृथ्वीचे तापमान वाढत आहे आणि बर्फाचे डोंगर वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. हे असेच चालत राहिले तर दिमाखात उभी असलेली समुद्रकाठची सुंदर शहरे पाण्याखाली जाण्याची भीती आहे. हे सगळं टाळायचं असेल तर झाडे लावलीच पाहिजेत आणि ती जपली सुद्धा पाहिजेत. एक पेड
माँ के नाम हे अभियान आपण अलीकडेच राबविले. या मोहिमेचा हेतू होता मातृत्वाचा सन्मान करणे आणि पृथ्वी मातेचे रक्षण करण्यासाठी सर्व लोकांना, विशेष करून तरुण आईला त्यांच्या आईच्या नावाने रोप लावण्यासाठी प्रेरित करणे. अहो वनराई हा धरती मातेचा अलंकार आहे. या अलंकाराने धरती मातेला सजवूया. म्हणूनच झाडे लावूया, झाडे जपूया. चला मुलांनो, चला चला झाडे लावूया. माय बाप फुले जसे झाडे जपूया. माय बाप फुले जसे झाडे जपूया. माय बाप फुले जसे झाडे जपूया. यानंतर विंदा करंदीकर यांचे एक मजेशीर बालगीत अब ब ब ब ब ब ब केवढा फणस आई सादर करते रुद्राणी मुळे. केवढा फणस आई, आजोबांचं पोट सुद्धा एवढं मोठं नाही. आजोबांचं पोट सुद्धा एवढं मोठं नाही. अब ब ब ब ब ब ब केवढा फणस आई. अब ब ब ब ब ब ब केवढा फणस आई. अब ब ब ब ब ब ब काटे खालून वरून. अब ब ब ब ब ब काटे खालून वरून. 1 2 3 4 अंकच गेले सरून. 1 2 3 4 अंकच गेले सरून. अब ब ब ब ब ब ब केवढा फणस आई. अब ब ब ब ब ब ब केवढा फणस आई. अब ब ब ब ब ब ब कोण सबंध खाईल. अब ब ब ब ब ब ब कोण सबंध खाईल. आजोबांच्या पोटा एवढं त्याचं पोट होईल. आजोबांच्या पोटा एवढं त्याचं पोट होईल. अब ब ब ब ब ब ब केवढा फणस आई. अब ब ब ब ब ब ब केवढा फणस आई. अब ब ब ब ब ब ब फोडणार कसा याला. अब ब ब ब ब ब फोडणार कसा याला. डिंक 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 सगळाच डिंक झाला. डिंक 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 सगळाच डिंक झाला. अब ब ब ब ब ब ब केवढा फणस आई. अब ब ब ब ब ब ब केवढा फणस आई. अब ब ब ब ब ब ब अब ब ब ब ब ब अब ब ब ब ब ब ब केवढा फणस आई. यानंतर देशभक्तीपर समूहगीत सादर करतोय आमचा बालचमू. देशभक्ती, राष्ट्रभक्ती ही नैसर्गिक व्यापक भावना आहे. राष्ट्रधर्म जोपासला तरच देशाची उन्नती होईल. ही प्रगती साधायची असेल तर देशाप्रती आपली कर्तव्य पार पाडायला हवीत. यामध्ये सहभागी झाले आहेत दुर्वा आगाशे, रिया काजरेकर, गंधर्व पाध्ये, इशिता वैद्य, मैत्रेयी नागवेकर, ओवी धुळप, स्वानंदी चिपरीकर, रुद्राणी मुळे, अनुष्का नानिवडेकर, सोहम वैद्य, सारजा सुतार, ध्रुवा चौघुले. हे विद्यार्थी सर्वांनाच आठवण करून देत आहेत की हा देश माझा आहे याचे भान जरासे असू दे.
फुला घात सामर्थ्य न जाओ व्यर्थ काहीसा अर्थही येऊ द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या. जरी अनेक फुले धर्म जरी अनेक फुल्या जाती जरी अनेक फुले धर्म जरी अनेक फुल्या जाती पर्यभंग सुद्या सदैव फुली माणुसकीची नाती पर्यभंग सुद्या सदैव फुली माणुसकीची नाती त्या सर्व दूर ललकारी हुंकारे एक तुतारी त्या सर्व दूर ललकारी हुंकारे एक तुतारी संदेह शेष दे द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे जरासे राहू द्या. भारत शिक्षण मंडळ संचलित कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिर रत्नागिरीच्या बालचमूने आज विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला आहे. श्रोते हो, बालजगत कार्यक्रमामध्ये आत्ता आपण ऐकत होतात कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिर रत्नागिरीच्या बालचमूने सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. आपल्या आजच्या या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा मी रेडिओ सखी चेतना जोशी आजच्या पुरता या कार्यक्रमातून निरोप घेते. नमस्कार.